मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1। कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिये। बिझी ॲट वर्क आवर इंटरनल ऑर्गन्स। विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तांमध्ये आपण ज्ञानेंद्रिये व आंतरेंद्रिये यांचा अभ्यास केलेला आहे। तर ज्ञानेंद्रिये म्हणजेच ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशी इंद्रिये होत। आणि ही इंद्रिये म्हणजेच स्पर्श, डोळे, कान, नाक आणि जीभ। तर स्पर्श आपल्याला त्वचेने होतो, तर त्वचा, डोळे, जीभ, नाक आणि कान ही आपली आंतरेंद्रिये आहेत। सो देयर आर 5 सेन्सेस: sight, we see with our eyes; hearing, we hear with our ears; taste, we can feel the taste of bitterness or sourness or spicy with the help of our tongue. With the help of skin, we can feel the touch, that it is soft or hard, etc. And we can smell with our nose. So there are 5 sense organs. तर 5 ही ज्ञानेंद्रिये आहेत। आणि आंतरेंद्रिये इंटरनल ऑर्गन्स म्हणजे काय? तर शरीराच्या आत असणारी इंद्रिये। आंतर इंद्रिये, आत असणारी इंद्रिये। मग कोणती इंद्रिय आपल्या शरीराच्या आत असतात? बघा, कसली चित्र आहेत ही ओळखा पाहू। ओळखलीत? येस। हे कोणतं बरं चित्र आहे? फुफ्फुसे, हृदय, हे आहे यकृत, आतडे, लहान आतडे व मोठे आतडे, मेंदू, जठर। ही इंद्रिये आपल्या शरीराच्या आत मध्ये अगदी सुरक्षित ठेवलेली असतात। तर फुफ्फुसे, मेंदू हाडाच्या आतमध्ये अगदी सुरक्षित ही ठेवलेली असतात आणि ह्या आंतरेंद्रियांचं आपल्या शरीराच्या या अस्थि संस्थेमुळे संरक्षण होत असतं। या ठिकाणी हा छातीचा पिंजरा, या छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपलं हृदय आणि फुफ्फुसे ही आंतरेंद्रिय असतात। तर डोक्याची कवटी, त्याच्यामध्ये असणारा हा आपला मेंदू। तर ही इंद्रिय अतिशय नाजूक असतात आणि त्यांचं संरक्षण होणं हे आवश्यक असतं आणि म्हणून योग्य त्या सुरक्षते संरक्षक अशा कठीण अस्थींनी म्हणजेच हाडांनी या इंद्रियांचं संरक्षण केलेलं असतं। बालमित्रांनो, तुम्ही बिस्किट बघितली असतील। ही बिस्किट व्यवस्थित पॅकिंग करून अगदी योग्य रीतीने इथून तिथे हलू नयेत यासाठी व्यवस्थित एका कागदाच्या किंवा प्लास्टिकच्या, थर्माकोलच्या अशा पॅकिंग मध्ये ती ठेवलेली असतात। त्याचबरोबर तुमची आई तुम्हाला टिफिन देते किंवा अशा प्रकारे आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला जेवणासाठी असे कप्पे असलेले ताटं असतात किंवा डबे असतात।
त्यामध्ये ठेवलेले पदार्थ आजूबाजूला पडू शकत नाहीत. किंवा फळं ठेवण्यासाठी, ग्लासच्या वस्तू, काचेच्या वस्तू ठेवण्यासाठी, तसंच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू ठेवण्यासाठी अशा प्रकारे अगदी त्या वस्तू सुरक्षित राहण्यासाठी योग्य पॅकिंग केलेलं असतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा ह्या इंद्रियांचं महत्व लक्षात घेऊन त्या प्रकारे त्या इंद्रियांचं संरक्षण होईल अशा प्रकारे योग्य त्या ठिकाणी हाडांच्या अस्थींच्या सहाय्याने त्यांचं संरक्षण होईल अशा प्रकारे ही आंतरेंद्रिये आपल्या शरीरामध्ये नीट ठेवलेली असतात किंवा ती त्या ठिकाणी त्यांची रचना असते. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये या आंतरेंद्रियांची एक विशिष्ट अशी जागा आहे आणि त्या ठिकाणी ही इंद्रिय स्थित असतात. याचा अभ्यास आपण इयत्ता 4थी मध्ये केलेला आहे. तर बघा, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या या विविध प्रकारच्या पोकळ्या. डोक्यामध्ये आपला मेंदू हा नाजूक अवयव आहे. त्याचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे शिरोपोकळी असते, म्हणजेच डोक्याच्या आत असणारी पोकळी. त्यानंतर वक्ष पोकळी, छातीच्या भागात असणारी जी पोकळी आहे तिला वक्ष पोकळी असे म्हणतात. तर उदर पोकळी म्हणजेच पोटाच्या भागात असणारी पोकळी आणि कटी पोकळी म्हणजेच पोटाच्या खालच्या भागात असणारी पोकळी. आता या प्रत्येक ठिकाणी म्हणजे शिरोपोकळीत आपला मेंदू हे आंतरेंद्रिय आहे. वक्ष पोकळीत फुफ्फुस आणि हृदय ही आंतरेंद्रिय आहेत. उदर पोकळीत यकृत, जठर, आतडी ही इंद्रिय आहेत. तर कटी पोकळीमध्ये सुद्धा काही महत्वाची इंद्रिय, जसं आपलं उत्सर्जन संस्थेची जी इंद्रिय आहेत म्हणजेच किडनी, मूत्रपिंड, मूत्राशय यासारखे अवयव जे आहेत, आंतरेंद्रिय जे आहेत, ती या कटी पोकळीत असतात. इंद्रियांच्या सहाय्याने आपल्या शरीरात श्वसन, पचन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, प्रजनन या विविध क्रिया सतत चालू असतात. आपल्या नकळतही या क्रिया आपल्या शरीरात चालू असतात. आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात किंवा तुम्ही अभ्यास करत आहात तर त्यावेळेला सुद्धा आपल्या शरीरात श्वसनाची क्रिया, रक्ताभिसरणाची क्रिया, पचनाची क्रिया चालूच असते. मग ही विविध ज्या क्रिया आपल्या शरीरात चालू असतात, या क्रिया करण्यासाठी अनेक इंद्रिये समूहाने कार्य करतात. म्हणजेच प्रत्येक श्वसन संस्था जी आहे, म्हणजे श्वसन जे चालतं ते श्वसन करणारं एकच इंद्रिय नाहीये, तर अनेक इंद्रिये समूहाने या श्वसनाचं कार्य करत असतात. तसंच पचनासाठी सुद्धा अनेक इंद्रिय आहेत, ती सुद्धा काय करत असतात, समूहाने एकत्रपणे काम करत असतात. तर याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर इंद्रिय संस्था आपल्या शरीरामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, चेता संस्था यासारख्या विविध इंद्रिय संस्था आहेत. त्यांचं कार्य समूहाने चालतं. म्हणजे कसं चालतं, त्यासाठी कोणकोणती इंद्रिय सहभागी आहेत, कशा प्रकारे ते कार्य करतात, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. या आहेत वेगवेगळ्या इंद्रिय संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था. आता बघा, श्वसन संस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी काही अवयव दिसत आहेत. हे हृदय आहे, हृदयामध्ये सुद्धा आपल्याला काही नलिका दिसत आहेत. तर विविध इंद्रिय या ठिकाणी समूहाने कार्य करतात. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी
अन्न, हवा आणि पाणी या मूलभूत गोष्टींची गरज असते. हे आपण शिकलेलो आहोत. प्राणी, वनस्पती किंवा आपण मानव प्राणी या प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्न लागतं, हवा लागते आणि पाणीही आवश्यक असते. तर ही हवा जी आपण घेतो ती हवा आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असते. तर श्वसनासाठी आपल्याला हवा लागते आणि या हवेतील ऑक्सिजन आपल्याला हवा असतो. तर या ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते. म्हणजे फक्त हवा आपल्याला लागते आहे, पण ती काही ठराविक कालावधीसाठी लागते का? नाही. तर सतत या ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या शरीराला आवश्यक असतो. तुम्ही या चित्रात बघतात वनस्पती हा ऑक्सिजन बाहेर सोडतायत आणि हा ऑक्सिजन कोण बरं घेतो? तर आपण प्राणी हा ऑक्सिजन घेत असतो. त्यामुळेच ही जी हवा आपण घेतो त्यामुळेच आपण श्वास आणि त्याचबरोबर हवा आपण बाहेर सोडतो म्हणजे उच्छवास. तर अशा प्रकारे आपला श्वासोच्छवास सतत त्यासाठी चालू असतो. अगदी प्राणी सुद्धा तुम्ही शांतपणे बसलेले जर बघितले तर त्यांचं सुद्धा अशा प्रकारे श्वासोच्छवास चालू असतो. आता ही श्वासोच्छवास करण्याची इंद्रिय प्रत्येक प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकतात. त्याचा अभ्यास आपण पुढच्या इयत्तेत करणार आहोत. काही सरपटणारे प्राणी किंवा जलचर प्राणी, मासे यांची श्वासोच्छवासाची इंद्रिय ही वेगळी वेगळी असतात. तर श्वसन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये श्वसन संस्था कार्य करते आणि या श्वसन संस्थेची इंद्रिय जी आहेत म्हणजेच श्वासोच्छवासाची काम करणारी इंद्रिय. मग ही इंद्रिय कोणती आहेत? आपण श्वास घेतो म्हणजेच काय करतो तर भोवतालची हवा नाकावाटे आत घेतो. ही हवा जेव्हा आपण आत घेतो बघा, आत आली हवा त्याला श्वास असे म्हणतात आणि काही वेळानंतर ही हवा आपण नाकावाटे बघा बाहेर टाकतो. ही बघा नाकावाटे हवा बाहेर जाते, यालाच उच्छवास असे म्हणतात. मग श्वास आणि उच्छवास या कृती नियंत्रित करणाऱ्या आणि शरीराला जो आपल्या ऑक्सिजन सतत आवश्यक आहे तो ऑक्सिजन पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे, जे मशीन आपल्या शरीरात आहे, त्या यंत्रणेला श्वसन संस्था असं म्हणतात. जणू एक मशीन आपल्या शरीरात आहे आणि यामध्ये आपण सतत ऑक्सिजन बाहेरून घेत असतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकत असतो. मग ही इंद्रिय कोणकोणती आहेत? तर बघा, पहिलं आहे नाक, त्यानंतर श्वासनलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल ही श्वासोच्छवासाची विविध इंद्रिये आहेत. आपण नाकाने हवा आत घेतो तर श्वसन संस्थेचं म्हणजे श्वासोच्छवासाचं पहिलं इंद्रिय नाक. नाकातून घेतलेली हवा या ठिकाणी आपण नाकाने हवा घेतो, ही नाकाला जोडलेल्या श्वासनलिकेत जाते. ही श्वासनलिका म्हणजेच विंड पाईप. तर श्वासनलिकेत ही हवा जाते. The air from outside goes into trachea or windpipe through nose. तर नाकातून ही हवा श्वासनलिकेत जाते. आपण नाकावाटे जी हवा शरीरात घेतो ती हवा त्यानंतर या श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात. या ठिकाणी बघा दोन शाखा म्हणजेच दोन भाग तिचे होतात आणि या दोन शाखांमार्फत या ठिकाणी ही आपली आहेत फुफ्फुस. ही आहेत
फुफ्फुस लंग्स. काय आहेत हे? लंग्स, लेफ्ट लंग अँड राईट लंग. तर श्वासनलिकेच्या दोन्ही शाखांमार्फत या ठिकाणी ह्या दोन शाखा आहेत आणि त्याच्या मार्फत ही या फुफ्फुसांमध्ये जाते. आता फुफ्फुसात गेल्यानंतर हे बघा, श्वासनलिका ही आपली ट्रॅकिया, हे दोन फाटे फुटले आणि ही दोन फुफ्फुस. आता या फुफ्फुसामध्ये या श्वासनलिकेला अनेक फाटे फुटतात. दिसतंय तुम्हाला? अनेक शाखा फुटतात. या बघा, अनेक शाखा फुटतात. ज्याप्रमाणे हे एक झाड आहे, झाडाला या दोन फांद्या फुटल्या आणि नंतर त्याला अनेक फांद्या फुटत जातात. त्याचप्रमाणे ही पहिली आपली श्वासनलिका, या दोन शाखा आणि फुफ्फुसात या दोन्ही शाखांना दिसतंय तुम्हाला? हे बघा, अनेक शाखा या ठिकाणी फुटलेल्या आहेत. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे, दुसरा फाटा डाव्या फुफ्फुसाकडे. डाव्या फुफ्फुसात आणि उजव्या फुफ्फुसात गेल्यानंतर सुद्धा अनेक फाटे त्यांना फुटतात. ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका. ही श्वासनलिका फुफ्फुसात गेल्यानंतर या फुफ्फुसामध्ये बघा अनेक शाखा फुटलेल्या आहेत आणि ही शाखा जी आहे, या ठिकाणी ही शाखा आणि या प्रत्येक शाखेच्या टोकाशी आपल्याला काय दिसतायत? या फुग्यांसारख्या काही पिशव्या दिसतायत. या ठिकाणी बघा, या चित्रात तुम्हाला क्लिअर दिसतायत. तर अशा प्रकारे या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेची पिशवी असते. किती आहेत बघा पिशव्या, आणि याच पिशव्यांना वायुकोश असे म्हणतात. तर आपल्या शरीरामध्ये या वायुकोशांची संख्या जवळपास 30 कोटी इतकी आहे. तर असंख्य असे वायुकोश या ठिकाणी असतात. बघा, हवा आपण नाकाने घेतली, श्वासनलिकेत गेली, श्वासनलिकेतून फुफ्फुसात गेली आणि फुफ्फुसामध्ये या शाखांना, अनेक शाखा ज्या फुटतात त्या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हे वायुकोश आहे. मग नेमकं या आपण जी हवा घेतो ती कुठे बरं जाते? बघा, हे आपली श्वासनलिका, ही दोन फुफ्फुस आहेत, ही दोन, आणि या श्वासनलिकेला हे फाटे फुटून हे फुफ्फुसात गेलेले आहेत. या श्वासनलिकेला पुन्हा अनेक फाटे फुटलेले दिसत आहेत तुम्हाला. परत अजून इथे फाटे फुटलेले आहेत आणि या प्रत्येक शाखेच्या टोकाशी या अशा हवेच्या पिशव्या असतात. बघा, या हवेच्या पिशव्या आहेत या प्रत्येक शाखेच्या टोकाशी. तर नाकातून आलेली हवा श्वसननलिकेतून पुढे फुफ्फुसात सोडली जाते. बघा, ही आहे श्वासनलिका, ट्रॅकिया किंवा विंडपाईप, आणि त्याच्याच मागे आपली अन्ननलिका असते. लक्षात ठेवा, त्याच्याच मागे काय असते? आपली अन्ननलिका असते. तर अन्ननलिका ही आहे बघा, अन्ननलिका, हा अन्नाचा कण जातोय, आणि हे जे दिसते ही आहे श्वासनलिका. तर अन्ननलिका आणि श्वासनलिका यामध्ये ही एक झडप असते. अन्न गिळताना ही बंद होते आणि त्यामुळे अन्नाचा कण या श्वासनलिकेत जात नाही. जर का तो गेला तर आपल्याला ठसका लागतो आणि त्याबरोबर हा अन्नाचा कण बाहेर पडतो. तर लक्षात ठेवा, ही श्वासनलिका एका विशिष्ट अशा झडपेने आपण जेव्हा जेवतो, अन्न गिळतो, त्यावेळेला ती बंद केली जाते. बघा, आपण श्वास घेतो म्हणजे हवा घेतो आणि ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. त्यावेळेला या ठिकाणी बघा, ह्या आपल्या बरगड्या आहेत. कशा प्रकारे आपल्या या छातीची हालचाल होते बघा, आणि या ठिकाणी हा एक तुम्हाला पडदा दिसतोय. मग हा पडदा म्हणजे नेमकं काय? बालमित्रांनो, फुफ्फुस ही आपल्या शरीरामध्ये
अत्यंत महत्वाचा एक घटक आहे. श्वास आणि उच्छवास ही क्रिया या फुफ्फुसाच्या आकुंचन व प्रसरण यामुळे होत असते. मग हे फुफ्फुसाचं आकुंचन प्रसरण का? बघा, ही फुफ्फुस काय होत आहेत? प्रसरण पावतात, परत आकुंचन पावतात. बघा, लहान होतात, मोठी होतात, बरोबर. मग हे आकुंचन प्रसरण का आवश्यक असतं आणि ते कशामुळे होतं? दिसतंय या ठिकाणी आकुंचन प्रसरण. आकुंचन प्रसरण ही जी क्रिया आहे ही या श्वासपटलामुळे होत असते. मग श्वासपटल म्हणजेच काय? या ठिकाणी दिसते तुम्हाला हे श्वासपटल. बालमित्रांनो, आपण आपल्या शरीरात असलेल्या विविध पोकळ्या बघितल्या तर ही आपली आहे उरो पोकळी किंवा वक्ष पोकळी आणि ही खालची जी आहे ही उदर पोकळी. तर उरो पोकळी आणि उदर पोकळी यांच्या दरम्यान हा जो एक लवचिक पडदा आहे, कशा प्रकारे हालचाल होत होती आता तुम्ही बघितलं. तर हा जो लवचिक पडदा आहे यालाच श्वासपटल असे म्हणतात. तर या श्वासपटलाचा आकार हा बघा, ह्या अशा प्रकारे आहे, जणू एका पॅराशूट सारखा याचा आकार आहे. बघा, हे डायफ्रॅम कशा प्रकारे याची हालचाल होते, वर खाली होतं आणि त्यामुळेच या फुफ्फुसाचं आकुंचन प्रसरण होण्यास मदत होते. तर श्वासपटल म्हणजेच उरो पोकळी व उदर पोकळी यांच्या दरम्यान असलेला लवचिक पडदा. ज्या वेळेला हे डायफ्रॅम म्हणजे श्वासपटलाची हालचाल होते, काय होतं? आपण ब्रीदिंग करतो, श्वासोच्छवास करतो, म्हणजेच काय करतो? तर इनहेल ऑक्सिजन आत घेतो आणि एक्झलेशन म्हणजेच कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो. मग जेव्हा आपण बघा इनहेल म्हणजेच ऑक्सिजन घेतो तेव्हा आपली फुफ्फुस मोठी होतात. इनहेल बघा, ही फुफ्फुसांचा आकार काय झालेला आहे? वाढलेला आहे. परंतु जेव्हा आपण हवा बाहेर सोडतो एक्झलेशन, फुफ्फुस बघा काय झाली? आकुंचन पावली, लहान झाली. बघा या ठिकाणी हे बघा, हे इनहेल मोठी झाली, हे एक्झेल. इनहेल म्हणजे हवा आत घेतली लहान आणि एक्झेल करताना ती फुफ्फुस लहान होतात. सो द मूवमेंट ऑफ एअर इनटू अँड आउट ऑफ युअर लंग्स इज कॉल्ड व्हेंटिलेशन. आणि हीच ब्रीदिंगची आपली प्रोसेस आहे. आपण श्वासोच्छवास घेतो म्हणजे श्वास घेतो आणि उच्छवास सोडतो. तर श्वासपटल काय होतं बघा, श्वास जेव्हा आपण घेतो, श्वास म्हणजे इनहेलेशन, श्वासपटल जे आहे हे खाली सरकतं. काय होतं? त्याचं खाली सरकतं आणि त्यामुळे फुफ्फुसावर असणारा दाब कमी होतो आणि त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे आत जाते, फुफ्फुसात जाते. ब्रीदिंग इन बघा, डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजेच खाली सरकतं, त्याचं खाली जातं. आणि श्वासपटल जेव्हा पुन्हा वर उचललं जातं त्यावेळेला फुफ्फुसावर दाब पडतो बघा, त्यामुळे हे वरती गेलं, रिलॅक्स वरती गेलं आणि फुफ्फुसातील हवा ही बाहेर टाकली जाते. यालाच आपण म्हणतो उच्छवास आणि हवा आत घेणं म्हणजे श्वास. तर बघा, ज्या वेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखातून पुढे वायुकोशांमध्ये भरते आणि ज्या वेळेला श्वासपटल वर सरकतं, वर जातं, त्यावेळेला ही वायुकोशातील हवा पुन्हा परत फुफ्फुसात ढकलली जाते आणि फुफ्फुसातील हवा मग नाकावाटे ही अशा प्रकारे बाहेर टाकली जाते. बघा कशा प्रकारे आता आपण बघितलं, श्वास घेतो आणि श्वास सोडतो. इनहेलेशन, एक्झलेशन, इनहेलेशन, एक्झलेशन. आता वायुकोश आपण बघितलं की प्रत्येक या शाखेच्या टोकाशी या हवेच्या पिशव्या असतात आणि या पिशव्यांनाच आपण काय म्हणतो? वायुकोश म्हणतो. तर फुफ्फुसामध्ये असलेल्या लहान आकाराच्या या पिशव्यांना वायुकोश असे म्हणतात.
वायुकोशामध्ये ज्या वेळेला बाहेरची हवा येते त्यावेळेला काय होतं तर या वायुकोशाबाहेर बघा या ठिकाणी तुम्हाला या रक्तवाहिन्यांचं हे जाळं दिसतंय. बाहेरील हवा जेव्हा आपण घेतो त्यावेळेला त्या रक्तामधून ही हवा कुठे जाते? प्रत्येक अवयवापर्यंत जाते. ज्या वेळेला आपण हवा घेतो म्हणजेच हवेतील ऑक्सिजन घेतो, हा ऑक्सिजन रक्तामधून बघा निळा म्हणजे शुद्ध रक्त आहे, तर या रक्तामधून हा ऑक्सिजन कुठे येतो? या वायुकोशामध्ये येतो. तर हवेतील ऑक्सिजन या वायुकोशाच्या भोवती असलेल्या या रक्तवाहिन्यांमध्ये जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात जातो, मिसळतो. आणि त्याच वेळेला काय होतंय बघा, शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो कार्बन डायऑक्साइड या वायुकोशात येतो आणि मग तो हवेमध्ये उच्छवासामार्फत बाहेर टाकला जातो. म्हणजेच या वायुकोशामध्ये बघा ही हवेची पिशवी वायुकोश, ही रक्तवाहिनी आपली आहे. ऑक्सिजन काय होतोय बघा आत आला आणि वायुकोशातील हा जो ऑक्सिजन आहे तो आत कुठे आला? हा रक्तवाहिन्यातील ऑक्सिजन आत येतोय. त्याच वेळेला कार्बन डायऑक्साइड या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजेच बाहेर टाकला जातो. वायुकोशातील ऑक्सिजन काय होतो आहे या ठिकाणी या रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचतो आणि त्याच वेळेला शरीराच्या सर्व भागातून आलेला हा कार्बन डायऑक्साइड उच्छवासावाटे वायुकोशात येऊन बाहेर टाकला जातो. बघा ऑक्सिजन आत आला आणि इथला कार्बन डायऑक्साइड बाहेर गेला. ही क्रिया आपल्या नकळत आपल्या शरीरात आपण झोपलेलो असू, जागे असू, खात असू, खेळत असू, सतत चालू असते. थोडक्यात या वायुकोशाबाहेर हे रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. बाहेरील हवा जेव्हा आत येते बघा ऑक्सिजन हा पांढऱ्या रंगाने, कार्बन डायऑक्साइड निळ्या रंगाने. या रक्तवाहिन्यांमध्ये बघा जो कार्बन डायऑक्साइड आहे तो काय केला जातोय? बाहेर टाकला जातोय, म्हणजेच वायुकोशातून बाहेर ढकलला जातो. बाहेरील हवा आत आली की ऑक्सिजन रक्तवाहिनीतील रक्तात येतो. ऑक्सिजन बघा आत आला रक्तवाहिन्यांमध्ये आणि रक्तातील असलेला हा जो कार्बन डायऑक्साइड आहे, कार्बन डायऑक्साइड रक्तामधून शरीराच्या इतर भागातून या ठिकाणी आलेला आहे, तो या वायुकोशात ढकलला जातो. त्यासाठी आपल्या शरीरात जवळजवळ 30 कोटी एवढे वायुकोश असतात. तर बालमित्रांनो, थोडक्यात वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड या दोन वायूंची देवाणघेवाण होत असते. बघा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. ऑक्सिजन जो आहे तो काय होतो? रक्तामध्ये वायुकोशामध्ये जो आहे वायुकोशातील ऑक्सिजन रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायुकोशात ढकलला जातो. So exchange of oxygen and carbon dioxide gases takes place in alveoli. आणखीन एक गंमत माहित आहे का तुम्हाला? आपण जेव्हा हवा नाकावाटे शरीरात घेतो त्यावेळेला या बाहेरील हवेत अनेक धुळीचे कण, धुराचे कण, त्याचबरोबर हे सूक्ष्म रोगजंतू सुद्धा असतात. ते आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. जसा हा कोविड-19 कशावाटे आपल्या शरीरात जातोय तर श्वासामार्फत आपल्या शरीरात जातो आणि फुफ्फुसातच तो काय करतो? राहतो आणि फुफ्फुसाला आपल्या इजा पोहोचतो. तर हवेमध्ये असे अनेक सूक्ष्म रोगजंतू असू शकतात, त्यांचा आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. आणि त्याचसाठी आपल्या
श्वसनेंद्रियाच्या म्हणजेच नाक आपला आपण सुरुवात नाकावाटे होते, तर नाकाच्या आतील भागाला काय असतात, बारीक केसासारखी लव असते बघा. या ठिकाणी छोट्या छोट्या सिलिया केसासारखे अशा या लव असते आणि त्यातून हवा गाळली जाते. हवेमध्ये असणारे सूक्ष्म कण, धुराचे कण, धुळीचे कण हे काय होतात, त्या केसामध्ये अडकले जातात. त्याचबरोबर या श्वसनेंद्रियाच्या आतल्या स्तरावर चिकट असा एक श्लेष्म असतो, म्युकस त्याला म्हणतात, म्युकस. तर हे चिकट असा हा श्लेष्म असतो, बुळबुळीत असतो आणि त्याच्यामध्ये हवेतील अनेक कण चिकटून राहू शकतात. बघा आपल्या आतमध्ये हे असे चिकट असे हे श्लेष्म असतं, यामध्ये हे सूक्ष्म कण, त्याचबरोबर व्हायरस, सूक्ष्म रोगजंतू हे सुद्धा या ठिकाणी चिकटून बसतात आणि परिणामी हवेतील हे रोगजंतू किंवा धुळीचे कण डायरेक्ट आपल्या फुफ्फुसामध्ये जाण्यावाचून आपल्या शरीराचं संरक्षण करतात. म्हणजेच हे व्हायरस किंवा हे रोगजंतू डायरेक्ट आपल्या फुफ्फुसात जाऊ शकत नाहीत. तर आपल्या नाकामध्ये असलेले हे बारीक केस, त्याचबरोबर जो श्लेष्म आहे, म्युकस आहे, त्यामुळे आपल्या शरीरात हवा गाळून पुढे जाते. त्याचबरोबर आपला नाक हे जे इंद्रिय आहे याचा आतील भाग कसा आहे बघा, नॅरो आहे. पुढच्या भागात रुंद आहे, आतमध्ये तो अरुंद होत जातो, त्यामुळे हवा थोडीशी गरम होते आणि अशा प्रकारे गाळून हवा आतमध्ये जाते. तर लक्षात ठेवा, मानवासाठी निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी सामान्य श्वसन दर प्रति मिनिट 12 ते 18 श्वास इतकी आहे. तर आपण जेव्हा धावतो तर धावून आल्यानंतर हा श्वसन दर प्रति मिनिट 40 ते 50 श्वास इतका होऊ शकतो. त्यानंतर धूम्रपान म्हणजे स्मोकिंग. या स्मोकिंग मध्ये म्हणजे सिगारेट मध्ये असणारा तंबाखू, त्याचबरोबर इतर घटक, यामध्ये असंख्य असे हे हानिकारक घटक असतात. हे विषारी घटक आहेत. मिथेन, ऍसिटिक ऍसिड, ब्युटेन, कॅडमियम हे अनेक असे विषारी घातक घटक असतात. त्याचे आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतात. तर सतत धूम्रपान केल्यामुळे अनेक विषारी पदार्थ आपल्या फुफ्फुसात या ठिकाणी बघा कशा प्रकारे साठले जातात आणि फुफ्फुसात भरणाऱ्या हवेचे त्यामुळे शुद्धीकरण होऊ शकत नाही. परिणामी हवेतील अशुद्धी फुफ्फुसात आपल्या साठून राहू लागतात आणि त्यामुळेच फुफ्फुसाचे अनेक आजार होण्याची शक्यता असते. धूम्रपानाचे परिणाम काय होतात, तर सिगारेट किंवा विडीमध्ये असणारा जो तंबाखू आहे, या तंबाखूतील कणांचा चिकट थर या ठिकाणी बघा वायू कोशाच्या आतील बाजूला जमा व्हायला लागतो. डॅमेज अल्व्होलाई बघा या खालच्या बाजूला जमा होऊ लागतो आणि त्यामुळे बघा धुरातील कणांचा चिकट थर आतील बाजूस जमा होतो आणि त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो आणि या दुष्परिणामामुळे श्वसनेंद्रियांसंबंधीचे विविध रोग होण्याची शक्यता असते. बघा ऍडल्ट्स आणि लहान मुले या दोघांनाही विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. तर या धूम्रपानाचा परिणाम आपल्या फुफ्फुसात होऊन फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होण्यावर होतो. हा त्रास म्हणजेच हे परिणाम फक्त धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीस नाही तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या आसपास असणाऱ्या लोकांवरही हा परिणाम होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्या आसपास धूम्रपान करणारे जर लोक असतील तर स्वतः धूम्रपान न करताही आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच
सरकारने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास कायद्याने निर्बंध आणलेला आहे, नो स्मोकिंग. तर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे धूम्रपान करणं हे धोकादायक आहे, कारण त्याचे परिणाम धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीलाही भोगावे लागत असतात. थोडक्यात आपण आज काय शिकलो? श्वास आणि उच्छ्वास. नाकावाटे ऑक्सिजन आत घेणे म्हणजे श्वास, तर नाकावाटे कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे म्हणजे उच्छ्वास होय. श्वास आणि उच्छ्वास या कृती नियंत्रित करणाऱ्या व शरीराला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेला श्वसन संस्था असे म्हणतात. श्वास आणि उच्छ्वास ही क्रिया फुफ्फुसाच्या आकुंचन प्रसारणामुळे होत असते आणि उरोपोकळी व उदरपोकळी यांच्या दरम्यान असलेला लवचिक पडदा म्हणजे श्वासपटल होय. बालमित्रांनो, आपण आता इथेच थांबणार आहोत. आज आपण श्वसन कशा प्रकारे आपल्या शरीरात घडून येतं याची माहिती घेतली. पुढच्या भागामध्ये आपण आपल्या शरीरात चालणारं पचन या क्रियेबद्दल माहिती घेणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.